मी जोशना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आता तुम्हाला थंबनेलवरून तर कळालंच असेल की म्हणजे काय आहे ते आणि कशाबद्दल व्लॉग आहे ते। पण आता बघूया आपण। खूप साऱ्या साड्या तुम्हाला दिसतेच समोरच। एवढ्या साड्या मी पूर्ण कपाटातून काढलेल्या आहेत आता। आणि आता एवढ्या साड्या पूर्ण अरेंजमेंट करायची आहे परत, म्हणजे जशा आहेत तशा व्यवस्थित किंवा काहीतरी चेंजेस करायचे आहेत। आणि ही साडी तर आहे, तर ही तर अजून मी याला म्हणजे बीडिंग वगैरे फॉल काहीच केलेलं नाही, एकदम न्यूली साडी आहे, न्यूच आहे। तर ज्या रेग्युलर साड्या आहेत, काटापदराच्या आहेत, ब्लाउजेस आहेत किंवा कॉन्ट्रास्टवाले वेगवेगळे ब्लाउजेस आहेत आणि साड्यांवरचे ब्लाउज आहेत। आणि मेन म्हणजे माझ्याकडे जॉर्जेटच्या पण साड्या आहेत, सिल्क म्हणजे आपलं जे एकदम जास्त रेंजवाल्या आहेत त्या पण आहेत। आणि त्यातली बघा ही साडी खूप छान आहे, मला एकदम सिल्क आहे आणि खूप म्हणजे खूप मला आवडलेली आहे ती साडी। तर अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या साड्या आहेत की त्या मला ना म्हणजे सगळ्या व्यवस्थित। आणि काय काय साड्या आता जी मी तुम्हाला दाखवली ती साडी आहे ती पूर्ण अशी म्हणजे जर आपण हँगरला अडकवली तर ते पूर्ण अशी म्हणजे खाली येईल एवढी ती सिल्क साडी आहे। तुम्हाला त्या मी दाखवते त्याच्यावरून पण कळतच असेल की किती सिल्क अशी साडी आहे। आणि आता खूप साऱ्या आहेत साड्या, तर माझ्या डेली वेअरच्या पण आहेत। कुठे गावाला गेलं तर म्हणजे रोज साड्या घालायला लागतात, तर त्यासाठी पण साड्या आहेत। आणि काटापदराच्या आहेत, कुठे म्हणजे सिंपल अशा पण आहेत की बाबा कुठेतरी आपलं इथल्या इथे जायचं असेल, कुठे हळदी कुंकवाला किंवा काहीही असेल कोणाच्या घरी फंक्शन, तर तसं पण आहे। तर विचार करते आता साड्या कशा ठेवाव्या, कारण एक साडी घेताना सगळ्या साड्या पडू नये याच्या हेने विचार करते की यात म्हणजे लावाव्या साड्या, पण तेवढं बसेल की नाही हे बघूया आता पुढे आपण। आणि सगळ्या साड्या काय काय म्हणजे अशा विस्कटलेल्या आहेत, कारण आता एवढे म्हणजे हळदी कुंकू हे ते आलेलं आहे, त्यामुळे त्यात मी साड्या काय केलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत, वापरून म्हणजे नीट म्हणजे त्याच्यावरती परत तसेच हाय अशा वॉश वगैरे करून ठेवलेल्या आहेत। तर त्याच्या घड्या पण निघालेल्या आहेत, तर मी सर्व व्यवस्थित घड्या वगैरे करून मग साड्या मी ठेवणार आहे। तर प्रत्येकाला साड्यांची खूप सारी आवड असते आणि खूप साऱ्या एक साडी एका ठिकाणी घातली तर दुसरीकडे म्हणजे खूप वेळा एकच साडी घालायला कोणाकोणाला आवडत नाही, पण माझ्याकडे अशा आहेत साड्या की त्या खूप हेवी आहेत। मग त्या साड्या ह्या त्याची रेंज पण खूप असते, 2-2, 3-3 हजाराच्या असतात। मग त्या साड्या कशा काय लगेच काय 2-4 ह्याच्यात होत नाही, पण काय काय साड्या अशा आहेत की माझ्या लग्नाच्या आधीच्या पण आहेत किंवा लग्न झाल्यानंतरच्या पण आहेत, अशा म्हणजे आहेत। तुम्हाला कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा की आम्हाला कलेक्शन दाखव तुझ्या साड्यांचं, तसं मी दाखवेल। आता मी अरेंजमेंट सगळं व्यवस्थित कपाट नीट ठेवणार आहे, त्याच्यासाठी मी हे सगळं म्हणजे काढलेलं आहे। आणि कलेक्शन बघायचंच असेल तर तुम्हाला कलेक्शन नक्की तुम्हाला दाखवेन। आता मी सगळ्या साड्या अशा म्हणजे व्यवस्थित घड्या केलेल्या आहेत, तुम्हाला नंतर लास्टला कळेलच की कशा ठेवलेल्या आहेत। काय काय अरेंजमेंट करून नीट ठेवलेले आहेत। एकदा अरेंजमेंट केलेली की आपण हँगरला अडकवायचे, पण ते हँगरला एवढ्या साड्या आणि व्यवस्थित कपड्यात बसत नव्हत्या, परत मी चेंज केलं ते आणि परत आपलं नॉर्मल ठेवल्या साड्या, एकावर एक ठेवत आहे साड्या। आणि साड्या कशा होतात सिल्क साड्या असल्यामध्ये की लगेच एक साडी खेचताना दुसरी साडी आपोआप खाली येते, त्यामुळे हे बघा ही येलो कलरची साडी, ही पण जॉर्जेटमध्येच आहे, पण एक म्हणजे म्हणतात ना की साडी एक खेचली की लगेच साड्यांच्या घड्या पण मोडतात, सगळं होतं। त्यामुळे एक महिन्यातून एकदा तर असं होतंच की बाबा साड्यांचं सगळं चेंजेस किंवा सगळं व्यवस्थित नीट ठेवावं लागतात। तर आता आले बारी, सगळं मी ठेवलेलं आहे, लास्टला एंडिंगला तुम्हाला नक्की बघायला भेटेल की कशा ठेवलेल्या आहेत। आता आले आहेत ब्लाऊज सगळे व्यवस्थित असे मला ठेवायचे, म्हणजे रेग्युलरवाले वेगळे आणि साड्यांच्या मॅचिंगचे वेगळे। आणि साड्यांच्या काय काय साड्यांच्या ब्लाऊज आहेत ते ना म्हणजे लग्न झाल्यावर किंवा लग्नातले ज्या आहेत ना त्या ब्लाऊज आहेत ना, जसं डिलेवरी नंतर वगैरे कशा येत नाहीत आणि आतमध्ये माया वगैरे सगळं करून जरी असेल तरीसुद्धा ते येतच नाहीत। ओपन जरी माया केलेल्या आहेत, त्या ओपन जरी केलं म्हणजे आतमध्ये जागा असते ब्लाऊजला, तसं जरी काढलेलं आहेत सगळे धागे तरीसुद्धा म्हणजे शिलाई पूर्ण ओपन केली तरीसुद्धा येत नाहीत, असं होतं। तर तसे पण आहेत ब्लाऊज। मग ते काय काय आहेत ते म्हणजे काटापदराच्या साड्यावरचेच मोस्ट ऑफ आहेत की त्या म्हणजे तेव्हा शिवलेत 9 वर्षापूर्वी,
त्यामुळे मग ते नीट येत नाहीत. तर ते मी आता वेगवेगळे काढणार आहेत आणि त्याचे मॅचिंगचे ब्लाऊज मी कुठले मॅचिंगचे ब्लाऊज घेणार आहे ते तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये कळेलच की बाबा कोणते कोणते मॅचिंगचे घेणार आहेत किंवा कोणते कोणते ब्लाऊज हे फसकलेले असतात. तर ते आता कसं एकाच टायमिंगमध्ये मी सगळं असं नीट व्यवस्थित काढणार आहे, कारण रोज काय प्रत्येकजण बघत नाही किंवा बघायला वेळ पण नाही नसतो किंवा रोज काय शिलाई वगैरे. आता जे असतील तसे मी ठेवणार आहेत, गरजेचे वाटतात आहे ते ठेवते आणि जे लईच खराब झालेत किंवा आपल्या प्रिन्स कटच्या ह्याच्यामध्ये उसवलेले आहेत तर ते मी म्हणजे एक साईडला करून ठेवणार आहे, कारण ते नंतर आपल्याला काहीतरी त्यात चेंजेस करून वगैरे वेअर करायचा विचार करेन. पण आता सध्या जे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित चांगले बसतात आहेत किंवा व्यवस्थित येतात आहेत बघा, मी चेक करते की बाबा कुठे उसवलं आहे कुठे नाही, हे सर्व ब्लाऊज चेक करून म्हणजे जे साड्यावरचे मॅचिंग आहेत ते एका साईडला ठेवणार आहे, एक बॉक्स आहे त्यात ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर जे रेग्युलर पण त्यातच एकतच ठेवणार आहे बसले तर, नाहीतर मग त्याच्यावरती वगैरे त्या ह्याच्यावरती वगैरे ठेवेन असं करणार आहे. हे बघा, हा पण तेच चेक करते की फसकलेला असतो किंवा कपडा एकदम सिल्क किंवा असा पातळ असला की तो फसकतात पटकन. तर तसे माझे जरा झालेले आहेत की आता होतात ब्लाऊज, तसं मी चेक करते. आता सगळेच काढलेत तर त्यामुळे कसे रेग्युलर पण वेगळे, परत एक कॉन्ट्रास्ट असतात की बाबा ते कोणत्याही साडीवरती मॅचिंग होतात असे कॉन्ट्रास्ट वेगळे काढणार आहेत, साडीवरचे वेगळे आणि असं म्हणजे जे हे झालेत ते असे वेगवेगळे करणार आहेत आणि नीटनेटके सगळे व्यवस्थित असे ठेवणार आहेत. तुम्हाला दाखवते लास्टला. माझा व्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका आणि व्लॉगमध्ये काही तुम्हाला म्हणजे अजून काय पाहिजे असेल किंवा कशावरती व्लॉग बनवायला पाहिजे ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा आहे माझा व्लॉग तो पूर्ण म्हणजे जे साड्यांचं साड्या कशा ठेवते मी हे सर्व दाखवते नीटनेटक्या, ब्लाऊज साडी वगैरे व्यवस्था. फक्त आजचा व्लॉग आहे तो फक्त ब्लाऊज आणि साड्या नीटनेटक्या कशा ठेवल्यात ते त्याच्यावरती आहे. तर आत्ता हे सगळं झालेलं आहे, नीट करून ठेवते. असे गोल्डनचे पण आहेत की बा कॉन्ट्रास्टवरती साड्यांवरती वगैरे मॅचिंग वगैरे होतात असे आहेत आणि काही तर खूप छान छान ब्लाऊज आहेत, ते स्पेशली मला खूप आवडतात. असे पण आहेत की कोणत्याही साडीवरती मॅच होतात त्यामुळे ते कसं एकदम आवडतात की कुठलीही साडी घ्या असं. तर आता हे सर्व झालेलं आहे. आत्ता बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे दाखवते ना ते सगळं काठापदराचे आहेत. वरती जी जॉर्जेटची आहे एक ब्ल्यू कलरची साडी आहे, त्याच्या खालच्या सगळ्या साड्या आहेत त्या माझ्या काठापदराच्या आहेत आणि त्याच्यावरच्या आहेत ते कशा की इथेच कुठेतरी कोणाच्या घरी फंक्शन किंवा काय आहे बड्डे वगैरे तर तसं एखाद्या वेळेस म्हणून त्यावरती आहेत आणि एक पार्टीवेअर वगैरे अशा आहे. आणि साईडला ज्या साड्या दिसत आहेत तुम्हाला त्या साड्या आहेत त्या रेग्युलर यूज करायच्या आहेत, गावाला वगैरे गेल्यावरती रेग्युलर यूज करायच्या आहेत. अशा सगळ्या साड्या मी एकत्र करून ठेवते आता. तर आता मग सर्व साड्या हे एक साईडला ठेवलेल्या आहेत, काठपदर आणि काही थोड्या हेवी आहेत त्या किंवा म्हणजे रेग्युलरमधून पण थोड्याशा हेवी आहेत त्या आणि त्याच्या बाजूला आहेत त्या एकदम 5-7 आहेत त्या की जॉर्जेटच आहेत फुल पूर्ण आणि त्या मग कशा थोड्याशा वापरता येतात तशा आहेत. आणि त्याच्यानंतर साईडला ज्या आहेत ते दाखवते बघा मी बोटाने, ते जॉर्जेट आहेत पूर्ण आणि त्याच्या साईडला ठेवलेल्या आहेत त्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहेत पूर्ण. तर आता थोडंसं काय म्हणतात हे झालेलं आहेत, त्या जॉर्जेट आहेत त्या वेगवेगळ्या म्हणजे आहेत आणि त्याच्यानंतर ह्यावरच्या पण थोड्याशा जॉर्जेट आहेत, मिक्समध्ये आहेत, काही मिक्स आहेत, काही रेग्युलरसारखे आहेत, सिल्क आहेत, एक म्हणजे वेगवेगळे आहेत. आणि त्याच्यानंतर जे एक साईडला आहेत ते जॉर्जेट हे ब्लाऊज आहेत, मध्ये एक साडी आणि वरचे जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये मी ब्लाऊज ठेवलेले आहेत सर्व आणि मग कॉन्ट्रास्टवाले आणि त्याच्यामध्ये सर्व साडीचे मॅचिंग ब्लाऊज असे ठेवलेले आहेत, सर्व मॅचिंगमध्ये करून ठेवलेलं आहे. कारण पटकन एकदम शोधता येतं किंवा कधीतरी अर्जंटमध्ये जाता येतं तेव्हा पाहिजे असतात साड्या त्याच्यासाठी म्हणून. तर असं मी सर्व एकत्र करून व्यवस्थित असं मस्त ठेवलेलं आहे, खूप छान असं वाटलेलं आहे. व्लॉग आवडला तर नक्की शेअर करा. थँक्यू.